नमस्कार शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी। अपडेट आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्यासंदर्भात। राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएमचा 23वा हप्ता आता जमा होणार आहे। राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आता 23वा हप्ता जमा होणार आहे। 4 महिन्याच्या अंतरावर दरवेळेस या हप्त्यासंदर्भात 2,000 रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात असतो आणि यावेळेसही सुद्धा 2,000 रुपये निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता यावेळेस शेतकऱ्यांना हा निधी जमा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची काही कामं करावी लागणार आहेत। जे कामं जर शेतकरी पूर्ण करत असेल तर तुमच्या खात्यामध्ये हा 23व्या हप्त्यासंदर्भात निधी जाहीर होणार आहे। ते कोणती कामं आहेत की जी तुम्हाला पूर्णतः कंप्लीट करणं गरजेचं राहणार आहे। सोबतच हप्त्याची तारीख पाहणार की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये हा पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता जाहीर होणार आहे। सर्व डिटेल माहिती पाहूया। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतात। तर पीएम किसान सन्मान निधी योजना तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसारखीच आहे। ते अंतरासुद्धा आपल्याला 2,000 रुपयाची रक्कम दर 4 महिन्याच्या अंतरावर दिली जात असते। फक्त फरक एवढा आहे की नमोची जी योजना आहे ती राज्य सरकारच्या अंतर्गत चालू असते आणि पीएमची योजना ही केंद्र सरकारच्या अंतर्गत चालू असते। तर केंद्र सरकारने लागू केलेली पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत टोटल 22 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर करण्यात आलेले आहेत। तर 4 महिन्याच्या अंतरावर या संदर्भात निधी हा जाहीर केला जात असतो। मागील हप्ते जर पाहण्यात आले तर एकदम सुरळीत पद्धतीने 4-4 महिन्याच्या अंतरावर 1-2 महिन्याचा गॅप जरी पाहायला मिळाला तर योग्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर होतो आहे आणि याच योजनेचा 23वा हप्ता आता राज्यामध्ये जाहीर होणार आहे। राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या संदर्भात निधी आता जाहीर होणार आहे। जवळपास पाहण्यात आलं तर महाराष्ट्रामध्ये याचे 90 लाखपेक्षा जास्त शेतकरी पात्र राहतात आणि हा हप्ता मिळण्यासाठी राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे काही गाईडलाईन समोर आले आहेत, ज्यामध्ये तर पाहण्यात आलं तर अत्यंत महत्त्वाची गाईडलाईन म्हणजे की ई-केवायसीची अट यावेळेस टाकण्यात आलेली आहे। बरेच वर्षाले शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल किंवा बरेच शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी एक नवीन पोर्टल या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे, पण यावेळेस ई-केवायसी करताना अत्यंत महत्त्वाची जी अपडेट देण्यात आलेली आहे ती म्हणजेच की ई-केवायसी तुम्हाला आता वेबसाईटवरून होणार नाही आहे। त्यासाठी तुम्हाला CSC थ्रूच करावी लागणार आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। यासाठी तुम्हाला एक मोबाईलचं ॲप्लिकेशन घ्यावं लागणार आहे पीएम किसान नावाचं। त्यामध्ये तुम्ही आधार फेस आयडीच्या थ्रू तुमची ई-केवायसी कंप्लीट करू शकता। यावेळेस स्ट्रिक्ट निर्देश देण्यात आलेले आहेत की पीएम किसान सन्मान निधी 23वा हप्ता मिळण्यासाठी फक्त ते शेतकरी पात्र असणार आहेत जे ई-केवायसी कंप्लीट करणार आहेत। तर ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही पीएमच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ते ॲप डाउनलोड करू शकता आणि ॲपवरून तुम्ही या ठिकाणी केवायसी करू शकता। केवायसी कंप्लीट झालेल्या शेतकऱ्यांची एक नवीन यादी जाहीर होणार आहे आणि यादी जाहीर झाल्यानंतर तुमचे बेनिफिशियरी स्टेटसमध्ये नाव येऊन तुमच्या खात्यामध्ये नमूद आपला पीएमचा हा 23वा हप्ता जमा होणार आहे। आता खूप साऱ्या शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की हा पीएमचा 23वा हप्ता मिळणार तरी कधी आहे। तर या संदर्भात केंद्र सरकारचे ऑफिशियल अपडेट समोर आले आहेत। ह्या गाईडलाईन दिल्यानंतर त्वरित 15 दिवसाच्या आत एक ऑफिशियली GR पाहायला मिळणार आहे। GR आल्यानंतर 15 दिवस किंवा 8 दिवसाच्या आत तुम्हाला या संदर्भात ऑफिशियली निधी पाहायला मिळणार आहे। तर लमसम आपण जर तारीख पाहण्यात आली तर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला या संदर्भाचा ऑफिशियल निधी 2,000 रुपये असणार आहे तो पाहायला मिळणार आहे। आणि उर्वरित जर काही कामं पाहायची राहिली तर शेतकऱ्यांना आधार सीडिंग असणं अत्यंत गरजेचं आहे। दुसरं म्हणजेच की लँड सीडिंग असणं गरजेचं आहे। तिसरं म्हणजेच की तुमची ई-केवायसी असणं आहे आणि चौथं जे अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजेच की फार्मर ID कार्ड असणं गरजेचं राहणार आहे। खूप सारे शेतकऱ्यांचे हप्ते या गोष्टीमुळे थकीत राहतात की त्यांच्याकडे फार्मर ID कार्ड नसते। तर शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढून घ्यावे जेणेकरून तुमचे हप्ते जर थकीत बाकी असेल तर ते तुमच्या खात्यामध्ये जाहीर होणार आहेत आणि तुमच्याकडे नसेल तर येणारे हप्ते सुरळीतपणे तुमच्या खात्यात येण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक फार्मर ID कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे। या योजनेसाठी नाही तर राज्य शासनाच्या कोणतीही योजना असो, कर्जमाफी योजना असो, पीक विमा योजना असो, कोणतेही अनुदान असो, तुम्हाला या फार्मर ID कार्डशिवाय हे अनुदान तुमच्या खात्यात जाहीर होणार नाही। तर शेतकऱ्यांची एक निवेदन आहे की फार्मर ID कार्ड काढून घ्या। सोबतच ई-केवायसीची नवीन अट राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने टाकलेली आहे, तर त्वरित ई-केवायसी कंप्लीट करून घ्या। नमोचा हप्ता मिळण्यासाठी किंवा पीएमचा हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी करणं अत्यंत गरजेचं राहणार आहे। संदर्भात काय डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।